पॅरिसमध्ये गोंधळाची परंपरा पॅरिसमध्ये 40 वर्षापूर्वी नेली. ते आमचे गुरुवर्य राजा भाऊजी कदम, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा होता. कुणा कुणाला वाटतं देव माझ्या घरला यावा, ताट हात वर करा बरं. या बाजूला, तिकडल्या बाजूला, या बाजूला, या बाजूला. धन्यवाद. आता कुणा कुणासनी वाटतं की आम्ही देवाच्या घराला लवकर जावं, त्याने जरा ताट हात वर करा बरं. हो रे, हो रे, हो रे. होय आजी, आजी म्हणते शाहीर सासवा सुनासनी वैतागली सोडवा तुम्ही जाता. मेल्यावरतीच देवाच्या घरी जाता येतं असं काही नाही. गळ्यामध्ये जर का सोनं नाणं घालाल, ताई माऊली तुमचा मुलगा म्हणून सांगतो, जर का दाग दागिना घालाल तर नजर तुमच्यावरती 100% चोराची राहील. पण गळ्यामध्ये माझ्या तुळशीची माळ जर का घालाल, रुद्राक्षाची माळ घालाल, कवड्याची माळ घालाल, तर साक्षात त्या देवाची नजर ताई तुमच्यावरती राहील आणि देव तुमच्या सोबत राहील. इकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्हाला पटलं नाही का? ही परंपरा, ही नाळ आपल्या महाराष्ट्राच्या मातीची आहे आणि ह्या नाळेला कुठंतरी आम्ही विसरत चाललोय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. कुलदैवत आणि कुलदेवी आणि त्या कुलदैवतेचा कुलाचार, त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे हा पारंपरिक गोंधळ आहे. कुलदैवत जागृत असल्याशिवाय घराला यशप्राप्ती मिळत नाही. आणि तिला जर का जागृत करायचं असेल तर काय करावं लागतं? काय काय? तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तू ग सत्वाची. अरे वा.